वसमत किराणा व्यापारी संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर, जावेद शेठ पिराणी अध्यक्षपदी। वसमत येथील किराणा दुकानदार संघटनेची नवी कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली आहे। संघटनेच्या अध्यक्षपदी जावेद शेठ पिराणी यांची निवड करण्यात आली असून कार्याध्यक्षपदी किरण शेठ गुळगुळे यांची निवड करण्यात आली आहे। नव्या कार्यकारिणीमुळे शहरातील किराणा व्यावसायिकांच्या प्रश्नांना अधिक बळ मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून बालू शेठ बाहेती व ज्ञानेश्वर दलाल, सचिव म्हणून पारसमल शेठ जैन, कोषाध्यक्ष म्हणून सुमित शेठ दलाल, सहअध्यक्ष म्हणून माधव अशोकराव अडकिने तर सहसचिव म्हणून श्रीकांत शेठ काबरा यांची निवड करण्यात आली आहे। सदस्य म्हणून चंद्रकांत शेठ मारडे, मोबिन शेठ, शेख मोबिन शेठ, संभाजी भारती, गोविंद सपकाळ, प्रकाश शिंदे व शेख मुख्तार शेठ यांचा समावेश करण्यात आला आहे। तसेच सल्लागार मंडळात सलीम शेठ, श्याम शेठ मंत्री, रिजवान शेठ अन्सारी आणि शशिकांत शेठ कोसलगे यांची निवड करण्यात आली आहे। नवीन कार्यकारिणीच्या घोषणेनंतर व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले असून संघटनेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले। मी पिराणी ट्रेडर्सचा प्रोप्रायटर मोहम्मद जावेद पिराणी बोलतोय। आम्ही आज एका कारणामुळे इथे सगळे व्यापारी असोसिएशन जमले होते आणि सगळ्याला एक गाठीभेटीमुळे एक बैठक बोलवली होती। त्या बैठकीत काही व्यापाऱ्याच्या अडीअडचणी होत्या, काही GSTच्या, काही फूड्स लायसन्सच्या, काही शॉप ॲक्ट लायसन्सच्या। त्यामुळे पहिली जी बॉडी होती ते आता रद्द होऊन आम्ही एक नवीन बॉडीची योजना केली, सगळ्याला बोलून इथं मीटिंग घेतली। त्याच्यामुळे माझा आणि माझे मित्र राजकुमार शेठ यांचा बिनविरोध झाला। मी अध्यक्षपद घेतला आणि यांनी उपाध्यक्षपद घेतला, कार्यकारी अध्यक्षपद, उपकार्यकारी अध्यक्षपद घेतला। आणि आमचं एकच आता व्यापारी लोकांचं म्हणणं आहे की बाबा कोणी अधिकारीचं काही प्रॉब्लेम आलं, काही कोणत्या बंदच्यामुळं, काही मुनिमाचा, काही नोकराचा, दिवाळीमध्ये जे प्रॉब्लेम येते, पुन्हा काही अशा अनेक अडचणी व्यापारी वर्गात येतात, त्या आम्ही सोडवण्यासाठी इथं एकत्र होऊन आता आम्ही एकजुटीनं काम करणार आहोत। त्यामुळे लोकांनी मला आणि राजकुमार शेठला इथं अध्यक्षपदी दिली संधी, आम्ही त्यामुळे सगळेजण एकजूट होऊन काम करू। धन्यवाद।